नमस्कार मित्रांनो, आदिवासी विभाग भरतीची जी जाहिरात आलेली आहे, शॉर्ट नोटिफिकेशन आलेलं आहे, डिटेलमध्ये नोटिफिकेशन लवकरच आपल्याला उपलब्ध होईल. बघा, त्याच्यासाठीच आपली स्ट्रॅटेजी कशी असायला हवी त्याच्याशी रिलेटेड हे सेशन आहे. सेशन एकदम शॉर्ट असेल. बघा, त्याच्या अगोदर जर तुम्हाला कोणाला बॅच जॉईन करायची असेल तर आपली सरळ सेवेची सर्वसमावेशकची लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये बॅच आहे. फक्त 1499 प्लस जीएसटी पे करून तुम्ही बॅच घेऊ शकता. बॅच घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमी हे ऍप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे आणि कोणालाही कॉल करायची गरज नाहीये. तुम्ही डायरेक्ट जाऊन ह्या टायटल खाली जी बॅच आहे तुम्ही घेऊ शकता. पण तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही 8888996116 ह्या नंबरवरती कॉल करू शकता. बघा, आता बघा, तुम्ही जर बघितली ती ऍड, त्याच्यामध्ये जवळपास 48 पेजेसची ऍड आहे. त्याच्यापैकी 36 नंबरच्या पेजला त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी यांच्यासाठी प्रत्येकी 50 गुण असतील आणि टोटल 200 गुणांची एक्झाम असेल. आणि नंतर थोडस चार्ट मध्ये थोडस कन्फ्युजन आहे. त्यांनी खाली काहीतरी 100 क्वेश्चन किंवा 100 गुण असं दिलेलं आहे, पण तो काही आपल्यासाठी कन्सर्न नाही फार मोठा. त्यांनी इथे मेन्शन केलेलं आहे त्याच्यानुसार प्रत्येकी 50 गुण असतील काही पोस्टसाठी मे बी थोडस चेंज होऊ शकतो, पण ते डिटेलमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट आल्यानंतर आपल्याला कळून जाईल. पण बेसिकली आपले 4 सब्जेक्ट आहेत: मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. त्याच्यामधल्या इंग्रजीची आपली स्ट्रॅटेजी कशी असायला पाहिजे. पहिला प्रश्न, सर ही एक्झाम जी आहे हे टीसीएस घेणार आहे का आयबीपीएस घेणार आहे? क्लिअर झालेला आहे, ही एक्झाम आयबीपीएस घेणार आहे. आयबीपीएस पॅटर्नची एक्झाम असेल. सर टॉपिक कोणकोणते असतात आपल्याला? तर बेसिकली जर तुम्ही बघितलं तर आपल्याला सिलेबस मध्ये ग्रामरचा पार्ट असेल, त्यासोबत व्होकॅब असेल आणि न्यू पॅटर्नचे काही टॉपिक्स असतील. न्यू पॅटर्नचे टॉपिक्स कोणते ते पण सांगतो तुम्हाला. पण बेसिकली हे 3 सेक्शन आहे जे आपल्याला इंग्लिशमध्ये कव्हर करायचे: ग्रामर, व्होकॅबलरी आणि न्यू पॅटर्नचे टॉपिक. त्याच्यामध्ये हा रूल जो आहे, ही जी कन्सेप्ट आहे, ही सगळ्या एक्झामला आयबीपीएसच्या लागू होते. काल पण लागू होती आणि आज पण आहे. मी असं बिलकुल म्हणत नाहीये की तुम्हाला ग्रामर लागत नाहीये. ग्रामर लागतं तुम्हाला, बट ग्रामरचं युजेस, ग्रामरचं अप्लिकेशन जास्त असतं आयबीपीएसला. त्याच्यामुळं मी 20% बेटर ग्रामरला देतो. बाकी ग्रामरचं जे अप्लिकेशन असेल, ग्रामरचं युजेस असेल, व्होकॅब असेल किंवा अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतील, हे जवळपास 80% पर्यंत असेल असं मला वाटतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, साधारणपणे टॉपिक बघितले ग्रामर मध्ये तर तुम्हाला नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, डिग्री, व्हर्ब, मॉडेल ऑक्झिलरीज, व्हर्ब कंडिशनल्स, ऍडव्हर्ब वाला पार्ट, कंजंक्शन, पेअर कंजंक्शन, प्रिपोजिशन, आर्टिकल्स, पार्ट्स ऑफ स्पीच, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागणार आहे. बेसिकली ह्या गोष्टी आपल्याला लागणारच आहेत. त्याच्या सोबत तुम्हाला आणखी टेन्सचा पार्ट लागेल. तुम्हाला सिंटॅक्स, जो सब्जेक्ट व्हर्ब अग्रीमेंट आहे, तो पण आपल्याला प्रिपेअर करावा लागतो. ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस आणि नॅरेशन यांचं तुम्हाला अप्लिकेशन लागतं. डायरेक्ट तुम्हाला कोणी प्रश्न विचारत नाही की दिलेल्या सेंटेन्सचं ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करा. पण मग तुम्हाला करायचं काय असतं तर तुम्हाला फक्त अप्लिकेशन गरजेचं आहे. आणि क्वेश्चन टॅग वरती फिल इन द ब्लँक्सला वगैरे क्वेश्चन येऊ शकतो. त्याच्यानंतर आयबीपीएस टाईपचे आपले एरर असतात. सेंटेन्स इम्प्रुव्हमेंट असेल, फिल इन द ब्लँक्स असेल, पॅराजम्बल असेल, क्लोज टेस्ट असेल, रिडिंग कॉम्प्रेन्शन, वर्ड शॉपिंग, मॅच द कॉलम, क्लरिकल ऍप्टिट्यूड आणि काही मिसलेनियस टॉपिक. हा तुमचा मोठा सिलेबस आहे आयबीपीएस पॅटर्नचा. पण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं क्वेश्चन जे आहेत ना, क्वेश्चन थोडेसे ना युजेस बेसवर असतात. मी जस्ट तुम्हाला काही क्वेश्चन घेऊन दाखवतो. जिथं तुम्हाला मी असं परत माझं स्टेटमेंट रिपीट करतो, मी तुम्हाला असं बिलकुल म्हणत नाहीये की तुम्हाला ग्रामर लागतच नाही. तुम्हाला ग्रामर लागतं, पण ग्रामरपेक्षा महत्वाचं आहे ग्रामरचं अप्लिकेशन, ग्रामरचं युजेस आणि रिडिंग बेस्ड क्वेश्चन. जसं की फॉर एक्झाम्पल बघा, समजा हा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चनचा एररचा आहे. तर एररचा क्वेश्चन तुम्ही बघितला तसं बघा, राफेल नदाल हॅड अ स्पेशल मेसेज फॉर कार्लोस अल्काराज आफ्टर ही लुजिंग टू नोव्हाक जोकोविक इन द मेन सिंगल्स पॅरिस ऑलिम्पिक्स फायनल. हा क्वेश्चन दिसायला तुम्हाला खूप मोठा दिसू शकतो, पण एक सिंपल कन्सेप्ट आहे इंग्लिशमध्ये किंवा दिलेल्या सेंटेन्स मध्ये. जर व्हर्ब, पहिला व्हर्ब जो आहे हा जर का पास्ट मध्ये असेल तर नंतरचा व्हर्ब हा पास्ट मध्ये यावा लागतो. त्या कन्सेप्ट नुसार जर तुम्ही बघितलं तर बघा, इथं लुजिंग हा जो आहे हा लुजिंग रॉंग आहे. लुजिंग रॉंग आहे, याच्याऐवजी काय पाहिजे, लॉस्ट पाहिजे. आणि दुसरं, तुम्ही याला आणखीन अप्लिकेशन बेसनं कसं सॉल्व्ह करू शकता. हा जो लुजिंग आहे हा व्हर्ब प्लस आयएनजी आहे आणि व्हर्ब प्लस आयएनजी ऍज अ व्हर्ब एकटा येऊ शकत नाही. त्याच्यासोबत एखादा हेल्पिंग व्हर्ब यावा लागतो.
म्हणजे ऍप्लिकेशन बेसिक ग्रामर तर आहे त्याला, पण म्हणजे सोपा तुम्ही जर ऍप्लिकेशन लावलं की यार व्हर प्लस आयएनजी जो आहे हा एकटा येत नसतो, त्याच्यासोबत एक व्हर यावं लागतो आपल्याला. मग तो लॉस्ट घ्यायचा का लूज घ्यायचा तो पुढचा प्रश्न, पण एरर इथं असेल. मग ते जो पार्ट मध्ये असेल ते पार्ट तुमचं आन्सर असेल, जसं की इथं आन्सर आहे बी वाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा जो आहे ना याला म्हणतात वर्ड स्वॅपिंग. हा वर्ड स्वॅपिंगचा क्वेश्चन आहे. वर्ड स्वॅपिंग म्हणजे काय केलं जातं तुम्हाला बघा, याच्यामध्ये काय केलं जातं, काही वर्डला ते अंडरलाईन बोल्ड किंवा असं नंबरिंग देतील काहीतरी ABCD किंवा 1 2 3 4 काहीतरी, आणि तुम्हाला बघायचं असतं की दिलेले जे वर्ड्स आहेत हे वर्ड्स प्रॉपरली ज्या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी आहेत का. जर तिथं असतील तर ओके, नसेल तर तुम्हाला कोणता वर्ड कोणासोबत स्वॅप करायचा ते बघायचं असतं. जसे बघा, ऑल रेस्टॉरंट्स अँड बार्स शॅल बी स्टेटेड, काहीच मिनिंग लागत नाही, हे तुम्हाला स्वॅप करावं लागणार आहे. अँड ओनली होम डिलिव्हरी और टेक अवे ऑफ फूड आयटम्स विल बी अलाउड DDMA क्लोज, याचाही मिनिंग लागत नाहीये. बघा तुम्ही आता हा ए आणि डी एकामेकांना स्वॅप करून बघा बरं कसं होईल. ऑल रेस्टॉरंट्स अँड बार्स शॅल बी क्लोज, बरोबर आहे. बार्स आणि रेस्टॉरंट्स हे बंद असू शकतात किंवा ओपन असू शकतात, तर त्यानुसार बघितलं तर तुम्हाला दिसेल क्लोज पाहिजे. अँड ओनली होम डिलिव्हरी तो बरोबर आहे, और टेक अवे ऑफ फूड आयटम्स बरोबर आहे. विल बी अलाउड DDMA स्टेटेड म्हणजे सांगितलं, नमूद करणं. तर ए आणि डी तुम्हाला स्वॅप करावं लागेल, याचा आन्सर पाहिजे सी वाला. मला सांगा, इथं तुम्हाला ग्रामरची गरज नाही पडत, इथं तुम्हाला रीडिंग लागेल, युजेस लागेल, अंडरस्टँडिंग लागेल, आणि असे क्वेश्चन IBPS ला जास्त विचारतात. हा वर्ड शॉपिंगचा क्वेश्चन आहे. आणखी एक बघा वर्ड शॉपिंगचा, जसं की बघा आता Panasonic has interns that hackers access personal information belonging to job candidates and confirm during a cyber attack on it. सायबर अटॅक जिथं आहे तिथं बरोबर आहे, याला काही तुम्हाला चेंज करायची गरज पडणार नाही. Panasonic has interns याचा काही मिनिंग लागत नाहीये, तर Panasonic has कन्फर्म पाहिजे. Panasonic ने काय केलं, कन्फर्म केलं. काय कन्फर्म केलं Panasonic ना, दॅट hackers access personal information belonging to job candidates and interns. बघा, पर्सनल इन्फॉर्मेशन कोणाची, जॉब कॅन्डिडेट्सची आणि इंटर्न्सची म्हणजे जे इंटर्नशिप करतात ना, जे इंटर्नशिप करतात त्या लोकांची. तर कॅन्डिडेट्स, जॉब कॅन्डिडेट्स आणि इंटर्न्स ड्युरिंग अ सायबर अटॅक ऑन इट, म्हणजे तुम्हाला ए आणि सी स्वॅप करावं लागेल, उत्तर पाहिजे डी. तर इथं जर बघितलं तुम्ही, तर जरी तुम्हाला माहिती आहे बाबा हॅज नंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म असतो, किंवा आणखी तुम्हाला एखाद्या कुठल्याही पद्धतीने जर तुम्हाला ग्रामर वापरायचं काम पडत असेल, तुम्हाला जमत असेल तर तुम्ही वापरा, त्याच्याबद्दल डाऊट नाहीये. पण हे रीडिंग ना किंवा युजेस बेस ना किंवा प्रॅक्टिस ना जमणारा पार्ट आहे. म्हणजे IBPS ला तुम्हाला मॅक्झिमम ऍप्लिकेशन बेसवरती वर्कआउट करावं लागेल. बघा त्यानंतर हा एक क्वेश्चन बघा, द मंथ वॉज सेट लास्ट प्लांट आफ्टर अ फूड पॉइझनिंग इन्सिडेंट अफेक्टेड ओव्हर 200 वर्कर्स. तर 200 नंतर नाऊन तुम्हाला प्लुरल पाहिजे, 200 वर्कर्स जिथं आहे तिथं बरोबर आहे, याला काही चेंज करायची गरज पडणार नाहीये. द मंथ वॉज सेट याचा काय अर्थ लागतो, काहीच अर्थ लागत नाही. महिना सेट झाला असं नाही ना, प्लांट सेट होईल, बरोबर आहे. बंद, सेट म्हणजे बंद होणे, इथं पाहिजे प्लांट. द प्लांट वॉज सेट लास्ट मंथ, प्लांट बंद पडला होता पाठीमागच्या महिन्यामध्ये. ए बी आन्सर पाहिजे तुमचं, पर्याय क्रमांक ई. किंवा तुम्ही आणखीन जर बघितलं, जर समजा फॉर एक्झाम्पल स्पेलिंग वाला पार्ट बघितला तुम्ही ना, तरी पण तुम्ही बघा तुम्हाला दिसेल की इथं काय होतं की स्पेलिंग तुम्ही ज्या जुन्या पद्धतीने अभ्यास करता तशा स्पेलिंग येत नाहीये. समजा हा क्वेश्चन आहे, द ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्री विटनेस ट्रेमेंडस ग्रोथ ड्युरिंग द पिरियड ऑफ कोरोना व्हायरस आउटब्रेक. तर इथं जे उत्तर आहे, उत्तर काय पाहिजे बघा, इथं गेमिंग ट्रेमेंडस विटनेस आणि आउटब्रेक याच्यामध्ये काही एरर आहे का ते बघायचं. आपला स्पेलिंग वाली गेमिंग करेक्ट आहे, बरोबर आहे. आउटब्रेक म्हणजे अचानक उद्रेक होणं, बरोबर आहे. विटनेस म्हणजे अनुभवणं, बरोबर आहे. ट्रेमंडस म्हणजे DOUS पाहिजे, तर ट्रेमंडसची स्पेलिंग चुकलेली आहे. अशा क्वेश्चनला तुम्हाला कुठल्याही ग्रामरची गरज पडत नाही. मी परत माझा स्टेटमेंट रिपीट करतो, मी असं बिलकुल म्हणत नाहीये की ग्रामर लागतच नाहीये. ग्रामर लागतं, पण एका सर्टन लेवल पर्यंत लागतं. त्या ग्रामरचं अप्लिकेशन आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतं, आणि IBPS मध्ये तीच गोष्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर का इतर TCS पॅटर्नच्या एक्झामची तयारी केली असेल,
तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला असलेला तुम्ही जो अभ्यास करता आयजीडीज अप्लाय होतो, आयजीडीज ग्रामर लागतं तुम्हाला. पण जर तुम्ही आयबीपीएसचा विचार करत असाल तर आयबीपीएसला तुम्हाला खूप जास्त यूजेस वरती फोकस करावा लागतो. हा समजा एररचा क्वेश्चन आहे, त्याच्या सोबत समजा हा क्वेश्चन आता बघितला आपण. फॉरेस्ट प्लेज अ क्रुशियल रोल इन इंडियाज रुरल इकॉनॉमी विथ अराउंड 350 to 400 million people dependent on them for their livelihoods. तर बघा तुम्ही क्रुशियल ची स्पेलिंग चुकलेली आहे. क्रुशियल ची स्पेलिंग काय असते? CRUCIEL. क्रुशियल म्हणजे इम्पॉर्टंट, बरोबर आहे. बघा डिपेंडंट बरोबर आहे, इकॉनॉमी बरोबर आहे, लाईव्हलीहुड बरोबर आहे. क्रुशियल ची स्पेलिंग चुकलेली आहे, बाकी सगळे करेक्ट आहे. क्रुशियल म्हणजे इम्पॉर्टंट, तर आन्सर पाहिजे तुमचं डी. तर मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ना हे ऍप्लिकेशन बेस वरती असतात. तुम्ही जर बघितलं इकडं तर तुम्ही बघा हा क्वेश्चन बघा, समजा फॉर एक्झाम्पल मी सिलेबस तुम्हाला, तर न्यू पॅटर्न जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये बघा वर्ड शॉपिंग वरती आतापर्यंत क्वेश्चन आलेले आहेत, मॅच द कॉलम वरती क्वेश्चन आलेले आहेत, पॅराग्राम वरती प्रश्न आलेले आहेत, क्लोज टेस्ट वरती प्रश्न आलेले आहेत, पॅराग्राफ करेक्शन वरती आतापर्यंत प्रश्न आलेले नाहीयेत. हे आयबीपीएस चे सिलेबस आहे, आयबीएस टॉपिक आहेत, पण आतापर्यंत विचारलेलं नाहीये. स्पेलिंग वरती प्रश्न आलेले आहेत, फिलर वरती प्रश्न आलेले आहेत, एरर्स वरती प्रश्न आलेले आहेत, कनेक्टर स्टार्टर वरती प्रश्न आतापर्यंत आलेले नाहीयेत, सेंटेन्स करेक्शन वरती नाही आलेले, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन पॅसेज वरती प्रश्न आलेले, पॅरा समरी वरती प्रश्न आले नाहीये, आणि क्लरिकल ऍप्टिट्यूड म्हणजे आपण ऍड्रेस बेस्ड क्वेश्चन म्हणतो याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. तर हे तुम्हाला मी आयबीपीएस चे टॉपिक सांगितले जे स्पेशल आयबीपीएस चे, याच्यापैकी आतापर्यंत 1, 2, 3, 4, 5 या टॉपिक वरती महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम्स आहेत त्या एक्झामला प्रश्न आलेले नाहीत, पण आयबीपीएस चे टॉपिक्स ते आहेत. तर तेवढे 4-5 टॉपिक सोडले तर ज्यांना ज्यांना मी टिक केलेला आहे त्या सगळ्यांचा आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे. आपण बॅच मध्ये व्यवस्थित सगळे टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. तर जे कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. सर्वसमावेशक बॅच आहे ज्याच्यामध्ये तुमचा सगळा सिलेबस व्यवस्थित कव्हर केला जाईल. टोटल तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर्स असतील, पीडीएफ असेल, टेस्ट सिरीज असेल, सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या बॅच मध्ये मिळतील. चला भेटूयात लवकरच आपण बॅच मध्ये. थँक्यू व्हेरी मच.